हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे गणपतीचा साठी मोदक बनवत आहे. तर मोदक आहे हे गूळ खोबऱ्याचे. तर याच्या कळ्या पण छान आलेल्या आहे, बघू शकता तुम्ही. आपण हाताने पण करू शकतो. आणि हे जे आहे हे फुलतातही खूप. छोट्या मोदकाचे एकदम तेलात तुपात टाकल्याबरोबर असे फुलतात आणि याला बलून्स पण आलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही. तर असे छान कुरकुरीत वगैरे होतात. खमंग भाजून घ्यायचे आपल्याला. तर तुम्ही रव्याचे किंवा मैद्याचे सुद्धा करू शकता. तर आपण सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता मी हार करते आहे, पूजा वगैरे पण करायची आहे. आणि आता इथे कारण मुलं गेली आहे आपापल्या कॉलेजला, कोणी क्लासला गेलेलं आहे. आणि आरती आम्ही आज दोघंच करणार आहे, कारण मुलं घरी नाही आहे. मुलं लवकर गेले आणि माझे मोदक राहिले होते करायचे, वेळ लागला. आणि हार पण राहिला होता करायचा. तर मग तिथे हार करते. तर बघू शकता माझे बाप्पा. तिथे निर्मल्य वगैरे मी काढून ठेवलं आहे, देवाचे सगळं दाखवते तुम्हाला. आता इथे बघू शकता हार, कारण पांढरी फुलं कमी आहे आणि देवाची पूजा पण करायची आहे. तर इथे गुलाब वगैरे आहे आणि इथे दुर्वा वगैरे काढून ठेवलेला आहे. आणि आता इथे तर रांगोळी काढून घेते. तर थोडासाच राहिलेला आहे आणि कलशाला पण करायचं आहे. तर चला मग. इथे मी दोन्ही हार करून घेतलेले आहेत आणि आता रांगोळी काढून घेते. तर आज थोडासा मोठा व्हिडिओ होईल, कारण आज मोदक जे आहे ते मी गूळ खोबऱ्याचे केलेले आहेत. कारण वेळ खूप झालेला आहे, स्वयंपाकही करायचा आहे. मुलं 12-1 वाजेपर्यंत घरी येतील. तर काकडीचे पराठे केले होते आज. तर सकाळी नाश्ता थोडासा हेवी केला, कारण मुलं खाऊन जातात, वेळ होतो. आणि मग थोडंसं हेवी असला की त्यांना भूक एवढी लागत नाही. तर आता आल्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे. आणि आज आहे खास पनीरची भाजी करते. आणि आता 2-3 दिवस राहिले आहे फक्त गणपती बाप्पांना. तर जेवढी सेवा होईल तेवढी आपल्याला करायची आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. काल आम्ही रात्री गेलो होतो गणपती बघायला. तर जवळचेच आहे, घराजवळचा. ते एवढे इथे आमच्या इथे जास्त गणपती बसत नाही. देवीचं खूप महत्त्व आहे. देवी प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक एरियामध्ये, जेवढं मार्केट आहे, ज्वेलरी मार्केट, कापड मार्केट, भांड्यांचं वगैरे जे असते ते, तिथे प्रत्येक याच्यामध्ये देवी बसतात. आमच्या इथे गणपती थोडे कमी बसतात, तर काही भागामध्ये बसतात, पण ते दूर आहे. चला आता थोडंसं ट्राय करू आपण. दाखवेल मी तुम्हाला गणपतीचं पण. तर एक गणपती आम्ही बघितला, तर तो पण तुमच्यासोबत शेअर करेल. आणि गूळ खोबऱ्याचे मोदक केलेले आहेत आज आणि छोटासा हार केलेला आहे. तर चला मग आज नैवेद्य पण तुम्हाला दाखवते. आज नैवेद्यासाठी देवासाठी काय बनवलं आहे, तर पनीरची भाजी करणार आहे. तर रेसिपी नेहमी टाकलेली आहे. तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस वेगवेगळं काहीतरी आपण देवाला नैवेद्य दाखवत असतो, कारण आपल्या घरी 10 दिवस ते आपल्या इथे आगमन झालेलं असते त्यांचं. आणि प्रत्येक सण सेवा करण्यात मग्न होऊन जाते. कोणी भजन वगैरे करते, कोणी जेवण वगैरे असतात. तर चला मग, तुम्ही रांगोळी काढून घेते. रांगोळी कशी काढते असतात ते पण तुम्हाला दाखवते. तर इथे मी कलशाचा हार तयार केलेला आहे आणि आपले इथं दोन्ही पण झालेलं आहे. आता मी रांगोळी काढून घेते. आणि आज फ्लावरचं आहे, म्हणजे गुलाबाचं फूल काढलेलं आहे. आणि छोटीशी रांगोळी काढणार आहे. आणि गणपती बाप्पा म्हटलं, पूजा म्हटलं, व्रत म्हटलं, किंवा कुठलेही देव म्हणा किंवा सण म्हणा, तर रांगोळीला खूप महत्त्व आहे. रांगोळीशिवाय पूजा पण अधुरी आहे किंवा कुठलाही सणही अधुरा आहे. तर रांगोळी दारात किंवा पूजेच्या आधी रांगोळी असणं खूप महत्त्वाचं आहे. एक शोभा येते, एक सात्विकता निर्माण होते. आणि गणपती म्हटलं म्हणजे विघ्नहर्ता आहे, बुद्धीचे देवता आहे. आपण जे नाही ते म्हणू शकतो आपण देवाला, कारण देव आपलं सगळं माफ करून आपल्याला जे आपल्या इच्छा आहे, त्या मनोकामना आहे, त्या पूर्ण करतो. तर सहसा आमच्याकडे भरपूर ठिकाणी, काही ठिकाणी खूप छान छान गणपती बसतात. आणि इथे प्रत्येक घरी गणपती बसतो. आणि मग प्रसाद वगैरे राहतो. आणि देवीमध्ये पण नवरात्रामध्ये तर जसं आमचं हे पूर्ण रोषणाईने भरून जाते.
तर ते पण मी व्हिडिओ तुम्हाला दाखवेल किंवा शेअर करेल नवरात्राचे. तर कंटिन्यू राहा. त्यासाठी पण तुम्हाला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं पद्धत राहते, वेगवेगळी कारण काही ठिकाणी गावामध्ये एक देवी एक गणपती असं राहते. तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं राहते. तर इथे आता छोटीशी रांगोळी पण काढून घेतलेली आहे आणि पूजा करायची आहे. ते हळदी कुंकू पण टाकून घेते मी आणि दिवे वगैरे लावून घेते. तोपर्यंत मिस्टर येतात आणि बाकीची पूर्ण पूजा झाली म्हणजे मग नैवेद्य दाखवला की मग मुलं पण वगैरे जेवण वेळेवर येऊन जातात. छोटीशी रांगोळी काढलेली आहे, झालेली आहे आणि ते हार वगैरे मोदक करून ठेवलेले आहे. पूजा करायची आहे. हार घालते, तर हार घालून घेते आणि स्वयंपाकही करायचा आहे. वेळ होतो. तर इथे आता मी हार वगैरे घालून घेते, पूजा करून घेते आणि अशा प्रकारे गणपती कसा वाटला तुम्हाला, डेकोरेशन कसं वाटलं तर नक्की सांगा, आवडलं असेल तर. आणि आता इथे हळदी कुंकू लावून घेते मी आणि जे गणपती बघितलेले आहेत ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण तुम्हाला पहिले सांगितलं की गणपती थोडे कमी बसलेले आहेत. तर अशाच फिरत आम्ही गेलो, तर चला म्हटलं जवळपास असेल तर आपण गणपती बघायला जाऊ. तर तो एक शेअर केलेला आहे तुमच्यासोबत. तो पण गणपती तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तर इथे जे जास्वंदाचं फुलं आता कमी मिळतात, असला तर पहिल्या दिवशी 2 दिवस मिळालं जास्वंदाचं झाडाला फुल आलं, पण आता इथे मग लाल गुलाबच आणलेले आहे, तर मग तेच पर्याय नाही दुसरा. तर इथे मी गणपतीची जी आपली सुपारीची गणपती आहे त्याची पूजा करून घेतलेली आहे. कलशाला पण आपला हार घातलेला आहे आणि नंतर शेवटी सर्वात गणपती बाप्पांना हार घातलेला आहे आणि आता बस फुलवाती लावलं की आरती करून घेते. आरती झाला की नैवेद्य दाखवून देते देवाला. तर मोदक आज तुम्हाला सांगितलं आहे की गूळ खोबऱ्याचे मोदक केलेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. आणि आता दुर्वा जो आहे तो हार वगैरे घातल्यानंतरच मग मी दुर्वा वाहते आणि फूल वाहते, कारण मग हार आपण घालतो आणि फूल पडते, मग दुर्वाही पडतो. तर दुर्वा जे आहे ते त्याचे जे टोकं आहे ते मी अष्टगंधामध्ये बुडवते, तर तसं ठेवत नाही. आणि आता जे फुलं वगैरे आहेत ते आणि घरातली पण जी आपली देवघरातली पूजा आहे ती पण करायची आहे मला, ती पण करून घेते पहिले, कारण हार म्हटलं म्हणजे खूप वेळ लागतो. हाराला 10 ते 15 मिनटं लागतात, तर मग वेळ होऊन जाते. तर तशी तर मी दुपारी करून ठेवते हार, पण गावावरून आलो तर मग थोडंसं लेट झालं आणि थकल्यासारखं वाटलं, तर म्हणून मग सकाळी म्हटलं चला सकाळी करू आपण हार वगैरे. तर म्हणून हार करायला थोडासा वेळ लागला, नाही तर मी आदल्या दिवशीच करून ठेवते दुपारी, कारण मग सकाळी मुलं जातात तर मग आरती वगैरे करून जातात, तर सकाळी छान वाटते. एखाद्या वेळेस उशीर होतो आरतीला. तर इथे आता पूजा इकडची झालेली आहे आणि आता देवाची पूजा करून घेते मी देवघरातली आणि मग नैवेद्य दाखवते. बघू शकता छान दिसत आहे देव, हार असला की. आणि फुलवात पण लावून घेतलेली आहे. बस आता मिस्टर आले की मी आरती करून घेते. आणि कशी वाटते फुलांनी शृंगार केला तर देव व देवी खूप छान दिसतात. तर साधी सिंपल जी पूजा आहे ती पण झालेली आहे आणि आरती झाली. संध्याकाळची आरती तर बघू शकता तुम्ही. आरती करून घ्यायची आहे. तर माझे मिस्टर आल्यावर आता आम्ही आरती करू. तर आता इथे मी हार वगैरे सगळं चढवून दिला, पूजा वगैरे केलेली आहे. फुलवात आणि इथे भाजी पनीर मी तळून घेते थोडीशी ब्राऊन होईपर्यंत आणि मसाला तयार करून घेतलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये घालून घेते 2 ते 5 मिनटं मी पनीर थोडेसे वाफवून घेते, म्हणजे उकळू देते, त्याच्यामध्ये मसाला पूर्ण जाईल. आणि वरण भात, पनीरची भाजी आणि पोळी आज नैवेद्य दाखवणार आहे. तर साधी सिंपल रेसिपी आहे
मसाला मी थोडा घरी करून ठेवलेला आहे, आलू लसूण पेस्ट वगैरे तेच टाकलेलं आहे. जास्त हेवी मसाला टाकलेला नाही आहे किंवा खडा मसाला टाकलेला नाही आहे. साधी सिंपल भाजी जी आहे ती केलेली आहे. आणि पोळ्या केलेल्या आहे आणि वरण भात. आणि इथे काल आम्ही गणपती बघायला गेलो होतो. खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. तर आणि छान झाडं वगैरे छान लावलेले होते त्यांनी. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा.